आमदारांच्या मागे राहायचंय म्हणून लोकांना मत द्यायचंय। देश वाचवाय निघाले हे का देश विकाय निघाले, देश विकणारे पण त्याचं वाचवणारे पण तेच। मोदी सरकार येईन कुणी काही करा की आमचे नेते शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले ज्या उमेदवाराबरोबर असतील त्या उमेदवाराबरोबर आम्ही रोखठोक राहणार। आणि आज देश कोण वाचू शकतो तर त्यांनी फक्त दलाल पोचले आणि गडी पोचले, बाकी सर्वसाधारण जनतेचं कुठलंही काम झालेलं नाही। आता मग एक कार्यकर्ते म्हणत होते MH मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये मी गणेश आवरे आपणा सर्वांचं स्वागत करतो। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू झालेली असून मी आता आलो आहे अकोले तालुक्यातील देवठाण या महत्त्वाच्या गावामध्ये मी आता या ठिकाणी आलेलो आहे आणि चालता बोलता या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत मतदार राजा आहेत त्यांच्याशी आपण आता चालता बोलता बोलणार आहोत। या ठिकाणी अनेक ग्रामस्थ जमलेले आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू आहे। यापूर्वीचे खासदार कोण, त्याच्या पूर्वीचे कोण, काय विकास कामं झाले, देवठाण गाव अति महत्त्वाचं मानलं जातंय। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? सोडा बोला, तुम्ही बोला। आता या लोकसभेच्या निमित्तानं जे मतदान करायचंय ते का करायचंय ते लोखंडे साहेबाला करायचंय, मला मी वैयक्तिक ते करणार आहे। त्याचं कारण असं आहे, पाठीमागे तुम्ही जलपूजनाला आले होते त्यावेळेस या रस्त्यावर तुम्ही आमदारांना आडवे झाले होते। आमदारांनी तुम्हाला शब्द दिला होता रस्ता करतो, 21 कोटीचा रस्ता केला। इतकं महान काम आमदारांनी प्रचंड कामं केली देवठाणमध्ये आणि आमदारांच्या मागे राहायचंय म्हणून लोकांना मत द्यायचंय। नाही तर काय कामं केले त्यांनी, काय केलं खासदारांनी, काय केलं काय माहीत नाही। रस्ता दिला कोणाला दिला माहीत नाही, दिवे दिले कार्यकर्त्यांच्या हातात दिले, कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी लावले का कुठं लावले आम्हाला माहिती नाही, पण आमदाराच्यामुळं त्यांनी सभामंडप दिला, रस्ता केला, त्याच्यानंतर हा एवढा मोठा रस्ता केला। आणि या सगळ्या त्यांचे जे आदेश आहेत का कुठल्याही परिस्थितीत लोकांच्या बाजूने आपल्या मतदान करायचं म्हणून करायचं आहे। मोदी वगैरे काही नाही, सगळा नाश केला मोदीनं बी देशाचा। काही एकदा मोदी फिदीने कांद्यांचे बाजार उतरवले, सगळं केलं आणि खासदार साहेबांचे व्यक्तिगत संबंध माहीत चांगले म्हणून करायचं आहे। आणि त्यांनी जे एजंट नेमलेत आपल्या आढाळा परिसरामध्ये त्यांनाही लोक वाईता गेलेत, अधिकारी वाईता गेलेत, ठेकेदार वाईता गेलेत, ग्रामसेवक वाईता गेलेत, अभियंते वाईता गेलेत आणि अशा लोकांना ते यापुढे पाठीशी घालणार नाही असा शब्द घातला आहे त्यांनी दिला आहे। त्याच्यामुळं या आमदारामुळं मी तरी लोकांना मत देणार आहे। लांबटी पिचडांनी ठरवले लोकांना निवडून आणायचं आणि पिचडांनी काय ठरवलं मला माहीत नाही, पण लांबटेची आमची मिटिंग झाली आणि त्यामध्ये कुठल्या परिस्थितीत वैयक्तिक मतभेद गावातली गटबाजी हे डोक्यातून काढून टाकायचं आणि लोकांना मत द्यायचं एवढं ठरले। एवढं ठरले फायनल व्यक्तिगत मा ठरले, कार्यकर्ते काही करू यांचं ठरलंय तुमचं? आमचं ठरलंय आम्ही विकासाच्या मागे। लोखंडे साहेबांनी या गावात भैरवनाथचा सभामंडप तो दिलाय, काशे माता या गावचं जागृत देवस्थानी त्या ठिकाणी सभामंडप दिला, त्याचं काम चालू आहे। हिवरगाव म्हणजे चिखली सायकिंडी हिवरगाव हा MDR 16 रस्ता आहे। ह्या रस्त्याला 8,80,00,000 रुपये मंजूर केलेत, सोलरचे दिवे दिलेत आणि अजूनही ज्या मागण्या असतील या अगोदर गैनीनाथ नगरला सुद्धा सभामंडप दिला आहे। आणि असंख्य योजना आहेत मोदीच्या, मग उज्ज्वला गॅस योजना असेल, सौभाग्य योजना असेल, PM किसान योजना असेल, आता नव्यानेच आरोग्यासाठी ज्या म्हणून काही योजना असेल त्या या सरकारच्या माध्यमातून होत आहेत। आणि म्हणून आम्ही विकास कामाच्या मागे आणि आज देश कोण वाचू शकतं? आज देश मोदीच वाचू शकतो। देश जगात आज कोणाचा दरार आहे? मोदी साहेबांचा दरार आहे। आज देशाला जर सुरक्षित ठेवायचं असेल, धर्म जर टिकवायचा असेल तर मोदी साहेबांची गरज आहे। आणि म्हणून आम्हाला आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब, माजी आमदार वैभवराव पिचड साहेब यांचे आदेश आहेत, यांच्या सूचना आहेत। गावातील सगळे गटतट बाजूला विसरून सर्व काय भेदभाव असेल ते बाजूला करून जोमानी कामाला लागायचं आहे आणि या ठिकाणी खासदार लोखंडे साहेबांना मताधिक्य द्यायचं आहे। म्हणून आम्ही लोखंडे साहेबांना मतदान करणार आहे। ताई या पुढे या, तुम्ही या इथं पुढे या, एक दोन उद्या नाही तुम्ही पहिलं बोला मग त्यांच्याकडे जाऊ बोला।
लोकसभेची निवडणूक आता सुरू आहे. खासदार लोखंडे आहेत, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे परत या आखाड्यात उतरलेत. काय महिलांच्या समस्या प्रश्न काय आहेत? महिलांच्या समस्या प्रश्न भरपूर आहेत, पण असं सोडवणार जवळ येणार 5 वर्षात लोखंडे साहेब तर आम्ही पाहिलेच नाही. मेन म्हणजे बाकीच्यांनी सांगितलं तसं आम्ही ओळखतच नाही त्यांना. त्यांनी कामं दिले हे आम्ही कधी पाहिलेच नाही. काय देश वाचवाय निघाले, हे का देश विकाय निघाले. देश विकणारे पण तेच आणि वाचवणारे पण तेच. आम्हाला देश विकून नाही द्यायचा आहे, तो आहे त्या स्थितीत राहिला पाहिजे. त्यासाठी आम्हाला भाऊसाहेब वागचौरेंनाच निवडून द्यायचंय. म्हणजे वाचवण्यासाठी हो, ते म्हणतात देश वाचवायचा आहे. मग देश वाचवणारे विकण्यासाठी ते वाचवतील ना 2 दिवस. अच्छा, 2 दिवसांनी विकून टाकतील. आजपर्यंत काय काय केलं, वाचवायला निघालेत. मग किती कंपन्या बाहेर नेऊन घातल्या. त्यांना इथं काय मुंबईमध्ये जागा नव्हती, चालत नव्हत्या, इथून मागं चालल्या. मग आज का चालत नाही, आज का त्यांनी लोकांना विकल्या. मग एक दिवस हळूहळू आपल्याला म्हणतील तुम्हाला वाचवायला निघालो आम्ही. 15 लाख रुपये द्यायला निघाले होते मोदी साहेब. मोदी साहेब जर देश वाचवायला निघालेत, लोकांना आमिष किती दाखवले आणि किती सक्सेसफुल झाले. एक सुद्धा सक्सेसफुल नाही झाली. स्त्रियांवर अत्याचार होते, काय संरक्षण देणार होते. काय म्हणे काळा बाजार होऊ नये. काय काळ्या बाजारासाठी त्यांनी सगळे पक्षातले लोक फोडले, आमदार फोडले, खासदार फोडले, आपल्याकडे वळून घेतले. काय झालं भ्रष्टाचाराचं, कुठं राहिला भ्रष्टाचार. 400 पारचा नारा दिलाय. 400 पार ते कुठं न्यायचा दिलाय ना, तो इथला नाही दिला, तो बाहेर न्यायचा दिलाय. बोला, बोला तुम्ही बोला, थोडक्यात बोला पटापट. आज आम्हाला या गावच्या वतीनं एकच बोलायचं आहे, उमेदवार कुणी असो, उमेदवाराची गरज नाही. करोनाच्या काळात गायगरीब जनता 70 वर्षात मिलवसुद्धा मिळाली नाही कोणाला. आज 15 ते 17 ते 18% लोक माझ्या गावातल्या जागा त्या गोण्याच्या गोण्या धान्य 3 वर्षात फुकट मिळून राहिलं. आम्ही फक्त उमेदवार लोखंडे असू का कोणी असू ते नाही, पण मोदी यो खास गायगरिबाचा वाली. शेतकऱ्याला 2000 भाव पडले म्हणतात कांद्याचे. एखाद्या पाण्याला पीक जादा झालं, मार्केटमध्ये वाढलं तर भाव घसरत या, भाव घसरत. आज मोदीचे हात बळकट करण्याकरता आणि मोदीची एक पाहिजे. 70 वर्षे काँग्रेसच्या ताब्यात प्रॉपर्टी दिली, 70 रस्ते सुधारले नाही. आज देशामध्ये बाकी रस्ते 1 नंबर झाले. पैसा गोळा करायची अक्कल, पैसा गोळा करायची अक्कल आहे, रस्ते सुधारायची अक्कल आहे. 50 लोक वस्तीकडे पाणी दिलं, 50 लोक वस्तीकडे लाईट दिली. आणि आज 50% लोक गायगरीब सिटीमधले या करोनाच्या काळात उपाशी मेले असते. आई पोराला ओळखीत नाही, पोरगा आईला ओळखीत नव्हता. म्हणून आम्ही उमेदवार नाही पाहता मोदी साहेबाचे हात बळकट करण्याकरता आणि तो 400चा नारा दिला. त्याच्या पुढं मोदी हे सरकार येईन, कुणी काही करा. बोला. नाही, उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा आहे ना, देशासाठी कोण काम करू शकतं, देश कोण वाचू शकतं, मोदीच वाचू शकतो. आणि म्हणून मोदीलाच मत द्यायचे. जो पक्ष उमेदवार देईन ते लोखंडे असो, गोलप असो, कोणी असो, पण मोदी जो उमेदवार देईन, पक्ष जो उमेदवार, त्यासाठी आम्ही सगळे गाव काम करणार आहे. आणि देशासाठी मोदीने एवढं काम केलं. अहो 3-3 हजार रुपये लोकांना शेतकरी देतो, नाही आले तर लोक आमच्या घेऊन तक्रार घेऊन येतात. आमच्या का नाही आले तेवढे बघायला चालला चला बघ, मग लोकांना तेव्हा चालतं. पण मोदी नको म्हणून का, अहो लोकांना बायोमेट्रिक व धान्य मिळतं. चोऱ्या माऱ्या बंद झाल्या. ज्या गरीबाला धान्य जास्त त्या स्वतःला मिळायचं, इथं मागं धान्य कोणाला मिळायचं, कोणाला कळत सुद्धा नव्हतं. आता बायोमेट्रिक झालं, लोकांना धान्य जास्त त्यांनीच घ्यायचं, जास्त त्यांनीच न्यायचं. आता जे अशोकराव यलमामींनी सांगितलं, करोनाच्या काळापासून आता 2025 पर्यंत फुकट धान्य देणार आहे. यांच्या काळात धान्य सुद्धा येत नव्हतं, इतकं किडीच होतं, गहू शेळे सुद्धा खात नव्हते, असे गहू होते. आता तुम्ही तांदूळ गहू बघा कसे येतात. उज्ज्वला गॅस योजना आहे, गॅसची आता आंतरराष्ट्रीय देशामध्ये खताच्या किमती वाढल्या, तिकडे कच्च्या मालाच्या वाढल्या, तिकडे पण वाढू शकतात. कोणत्याही सरकारला ते काय फुकट देणार नाहीचे. पण आता टाक्या लोक, मला आठवतं अकोल्याच्या ग्राउंडमध्ये लोक झोपायचे, गाडीची वाट पाहिजे गॅसची टाकीची. गाडी आली, नंबर आला तर टाकी समोर जायच्या, लोक सहकार्य घरपोच पुकारी त्या गॅस घ्या, गाडी आली. मग हे लोकांनी त्यांना ठेवलं पाहिजे ना देशासाठी. आणि इतर देशामध्ये मोदी करतात लोक, भारतीय लोक. आणि मोदीचं एवढं नाव झालं. अहो पाकिस्तान हल्ला करायचा, आज एवढे 100 सैनिक मेले, उद्या 50 मेले. तुम्ही दाखवा एवढे 4-10 वर्षामध्ये कुठं हल्ला झाला, कुठं भूसुरुंग झाला, मेले का सैनिक, दाखवा ना. अहो दहशत निर्माण झाली, देशात नाव झालं, दबदबा झाला भारताचा. म्हणून मोदी साहेबांना दिलं पाहिजे. अहो काहीतरी घटना घालवणार, देश विकणार, हे अफवा पसरवायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, ही अवस्था चालू आहे. देश विकायला अहो घटना लिहून दिली, घटना कोणाची बदलायची बापाची हिंमत नाही. घटनेवर देश चालतो. आता आरक्षण शिर्डीचं काय, SCचं आरक्षण आहे घटनेमध्ये, म्हणूनच मिळालं ना.
का ती घटना बदलली म्हणून बदलवली असती तर इथलं आरक्षण बदलवलं असतं ना. पण काहीतरी लोकांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करायचा आणि मतं मिळवायचे. खासदारांनी आता आमच्या गैनातला सभामंडप दिला, मी स्वतःच गेलो होतो. 3 लाख रुपये त्यावेळेस सभामंडप दिला, त्याचं काम झालं. दिलं गैनाचे लोक पण असं इथं. आत्ता एक कालिका मातेला दिलं होतं, परंतु तिथे डबल झाला म्हणून तो काशाई मातेला दिला, भैरवनाथला पण दिला, हायमॅक्स दिले. असे काही काम आहे ना. भाऊसाहेब अगचौरांच्या काळामध्ये एक सभामंडप दिलाय, तो कुठं एका ठिकाणी बांधलाय, त्याचा वापर होतो की नाही तुम्ही विचारून घ्या लोकांना. का त्याचा दुरुपयोग, त्याचा उपयोग झाला पाहिजे ना वस्तूचा. एखादी वस्तू तुम्ही गाडी घेतली घरात लावून ठेवली तर काय उपयोग आहे का? ती वापरली पाहिजे ना, वापरात आली पाहिजे. तो सभामंडप असा 8 साईडला बांधल्यामुळं त्याचा वापर नाही लोकांना. नाही तर विचारून बघा तुम्ही, प्रत्यक्ष जाऊन बघा कॅमेरा लावून तिथं तो सभामंडप कुठे. तसं भाऊसाहेबाचा खासदार लोखंड्याचा सभामंडप. चला माझ्याबरोबर गैनात नगरला, एकदम तिथं प्रेक्षणीय असं स्थळ आहे, पाहायला जाऊन बघा. तिथं जवळ आहे, तुम्ही तिथं गेलं बघा. आणि मोदी साहेबांनी घर घर जल नळ पाणी योजना आहे. तुम्ही सांगतो आमच्या टँकर, आताच टँकर चालू केला आहे आम्ही. ग्रामपंचायतीने 15 दिवस टँकर स्वतः पदर पैशाने दिला शासनाचा मंजूर होईपर्यंत. आज वरखडवाडी वगैरेवाडी तिकडे पाणी नाही प्यायला. आत्ता टँकर चालू आहे. आणि त्याच्यामुळं केंद्रीय जलमंत्री इथं आले होते, त्यांनी पाहिली अवस्था. आणि मोदी साहेबांनी जलजीवन योजना चालू केली आपल्या देवठाणमध्ये. एवढ्या मोठी योजना आता काम चालू आहे सध्या देवठाणमध्ये. प्यायला पाणी नव्हतं लोकांना. सगळं तुम्हीच बोलणार आता. कसं बोलणार? खरं असलं तर बोललं पाहिजे ना, खोटं असलं तर बोललं नाही ना माझं. आणि काँग्रेसमध्ये तुम्ही उमेदवार जाहीर करा ना. देश चालवणारा एखादा असा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणी दाखवा, जाहीर करा ना तुम्ही. जसं आम्ही आता मोदी साहेब उमेदवार आहे देशाचा पंतप्रधानाचा असं जाहीर केलं, असं तुम्ही एखादा त्यांचा पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याचं नाव जाहीर करा. देश चालू असं लोकांना पटलं पाहिजे. पटलं लोक त्यांनाही मदत देतील ना, असं त्यांनी दाखवलं पाहिजे. आता आपण ठरवले बोलायचंच नाही, आज सगळ्यांना यांनाच बोलून द्यायचं. जे बोलल त्याला बोलून द्यायचं. इकडे बोलायचं कोणाला पटापट. कोण मगाशी बोललो होतं मला बोलायचंय, या बरं चला, या पुढे या, पुढे या, या पुढे या, त्याला बोला. तुम्ही सोडा, इकडे बघा, बोला. लोक म्हणतात मोदी साहेब, ठीक आहे मोदी साहेब चांगलेच आहे, आम्ही नाही म्हणत नाही. परंतु जे काल 6 महिन्यापासून ज्या निधी येत आहे, 6 महिन्यापासून निधी येतात ते 7 महिने का त्या पाठीमाग 5 वर्ष नाही, 25 झालीच नाही का? 6 महिन्यापासून जेव्हा फोडातोडीचं राजकारण चालू झालं, गटतट पडली, ज्यावेळेस राज्यामध्ये सरकार बदललं, जो मागेल त्याला निधी देऊन टाकायचा, जो आमदार येईल त्याला निधी देऊन टाकायचा. पक्षात आपल्या गटाचा असला, पक्षाचा असला त्याला निधी देऊन टाकायचा. या कारणामुळे आता सध्या निधी दिसतोय. 4.5 वर्षामध्ये कुठलाही सभा मंडप झाला नाही, कुठला रोड झाला नाही. जे रोड झाले ते आपले गडकरी साहेबांनी केले, ते कर्जरोखे उभे करून गेले. शासनाचा निधी अजिबात नाही त्याच्यामध्ये. गडकरी साहेबांनी कसे रस्ते केले पूर्ण देशामध्ये हे त्यांना माहिती. त्यांनी स्वतः कर्जरोखे उभे केले, टोलमधून ते वसूल करतील, कर्जरोखे भरतील. शासनाच्या निधीची जरी वाट पाहिली तो गडकरी माणूस गडकरीच आहे. जरी BJPचा असला, मी पक्षवादीचा नाही, माणूस हा माणूसच आहे. परंतु हे जे चालू ना खाजगीकरण, कुठल्या महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जाऊ देणं, हे अतिशय महाराष्ट्र करता घातक आहे. आणि हे जे फोडातोडी, ईडी लावणं, शिडी लावणं, हा जो कार्यक्रम चालू आहे हा फक्त फोडातोडी करणं आणि आपले हात बळकट करणं, मध्ये नेऊन टाकायचे, म्हणजे आपाप लोक भीतीपुरती जातात. मग लोखंडे की वागचौरे? नाही लोखंडे नाही. 2 पंचवार्षिक झाले, आता वागचौरे चान्स दिला पाहिजे, बदल केला पाहिजे. या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये हा जो अनाजी पंत आहे फडणवीस सारखा, यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, चिन्ह चोरले, पक्ष चोरले. त्यांनी थोडी चोरले. मग कोणी चोरले? त्यांनी चोरले ना. एकनाथ शिंदे मग या सत्तेचा दुरुपयोग केला ना त्यांनी. सत्तेचा ईडी लावली, CBI सगळं लावून पक्ष फोडले त्यांनी. समजा हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी फक्त वागचौरे साहेबच त्यांनाच मतदान करणार, कारण हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल चालू आहे. कारण ईडी या सत्तेचा दुरुपयोग करून राहिलेत ते. झालं, बोला. शांत ऐकू राहिले तुम्ही, काहीतरी बोला. समस्यावर कुणीच बोला ना. शेतकऱ्यांच्या काय बोलायचं असेल? शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याच्या समस्या बोला. आता खासदार आम्ही पाहिलाच नाही 5 वर्षामध्ये, कधी देवठाणला आलाच नाही, कधी पाहिलंच नाही. एकही दिवस नाही आला 5 वर्षामध्ये. मग आता खासदारला मतदान कसं काय करायचं त्या? मग आता काय करायचं? मग आपलं आहे ते भाऊसाहेबांना देऊ. त्यांना पाहिलं का? हा, मग ते 5 वर्ष आधी, त्याच्या आधी 5 वर्ष येत होते ना ते काय. त्याच्या अगोदर यायचे. हा, मग ते आता हे थोडे याच्यामध्ये याच्यात होते का? आता निवडणूक लागली, सगळे यायला लागले. आता समजे यायला लागले ना. बोला. इथं काय झालं, राजकारण सगळे पक्षाचे माणसं इथं सगळे पक्षाचे माणसं आहे इथं. तेव्हा कुणी कोणचे लाल करू सांगणार? बरोबर.
काय त्याचे पक्ष त्याचे लाल करून सांगणार. सामान्य माणसांचे तुम्ही मुलाखत घ्या. नाही सामान्य नाही सामान्य पक्षीचे सगळे सगळे लीडर पक्षीचे अख्खे. तुम्ही तर सामान्य आहे ना. मी सामान्य मी पक्षातलाच नाही. कोणत्या पक्षाचे? हा कुठल्या तरी पक्षाचा असं तर आहेच ना मी. हा कुठल्या तरी पक्ष आहे. हे सगळे लीडर सगळे गोळा झालेले आहे आमच्यासारखे. तेव्हा ते पक्षाचे लाल करून सांगणारच. रावसाहेब भाऊसाहेब नाशिक केलं लोखंड नाशिक केलं हे सांगणारच आहे. बोला ना कोणत्या माणसं सामान्य. मग तुम्ही आले तुम्ही मुलाखत लाईन घ्या. तुम्ही गावात फिरायचं चला माझ्या बरोबर. तुम्ही फिरा गावामध्ये. माझ्या बरोबर कुठं सामान्य. चला बोला आपण त्यांच्याशी. लोखंडांनी किती कामं केले, वाथोऱ्यांनी किती कामं केले आतापर्यंत. गेले 4.5 वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी हे करून रस्त्यांची कामं ते आताशी कामं झाली ती. यांनी काय केले आतापर्यंत. कोणी पण या सरकारने आता जे मोदी सरकारने काय कामं केले. हा हे उड्डाण पुला आमके तमके कोणी केले. अटल बिहारी वाजपेयीच्या काळातले नाही. मग 40 वर्षाचे कामं नाही झाले रोडचे. आज आम्हाला रस्त्यावर चालता येते. आता पहिले तर चालता येत नाही. आता सुद्धा आता आमच्या मुलांची हाल आहे. इथून स्टँड पासून तर हायस्कूलपर्यंत जा कॉलेजपर्यंत हाल आहे. आता यावं गुडघ्या नेवडे पाहिजे जातात. त्याला पर्याय काय. पर्याय म्हणजे मग आमच्या गावाचे आहे ना पुढारी. मग त्यांनी बघायचं ना. मग याच्या जे सांगतात का ना पुढारी सांगता का नाही लोखंडाने आमकं केलं वातुरीने आमकं केलं. मग ते रस्ते सुधारून घ्यायचे ना त्यांनी. हो बरोबर. हे बरोबर आहे की नाही. हा हे रस्ते मग सुधारायचे कोणी. हे पोरांनी शाळेत कसं जायचं शाळेमध्ये का निश्चय पुढारी निश्चय नारळच फोडायची. नाही तर रस्ता बघून घ्या. कॅमेऱ्यांमध्ये रस्ते बघून घ्या ना कॅमेऱ्यांमध्ये. ज्यावेळेला सर्वसामान्य माणूस बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला गाव पुढारी असतील काही प्रतिनिधी असतील ते देखील शांत बसतात. बोलायचं की इकडे बोला. हा बोला. काहीच नाही बोला. खासदार वाकचौरे साहेब यांना निवडून का द्यावं तर 2009 ते 14 पर्यंत जे खासदार होते त्यांनी अतिशय आभार कष्ट करून या आम जनतेची सेवा केली आणि या गावात अतिशय भरभरून प्रेम करून त्यांनी विकास कामं भरपूर केले. विजेचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील सोडवण्याचं काम बहुतांशी खासदार साहेबांनी केलं. आणि गोरगरीब जनतेला पाण्याचा तुटवडा होता. 2014 साली हा माणूस मोटरसायकलीवर वाड्या वस्त्यांना फिरला खासदार वाकचौरे साहेब. आणि सध्या माझे जे खासदार आहेत भाऊसाहेब वाकचौरे हे मोटरसायकलीवर फिरून त्यांनी वाड्या वस्त्यांना फिरून गावगावच्या आदिवासी समाजाच्या गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून आणि लोकसभेत मांडायचं काम या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेबांनी केलं. अशा साहेबांनाच आता इथून पुढे निवडून द्यायचं काम ही आम जनता या परिसरातील जनता आता भाऊसाहेब वाकचौरे यांनाच विजयी करणार यात काही शंका नाही. तुळशीराम बोला. 40 वर्षे ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती पिचड साहेबांच्या आदिवासी समाजाचे किती हाल झाले हे सांगण्याची गरज नाही. आज आपण बघताय 40 वर्ष लोकसभेची निवडणूक चालू आहे. मला वाटतं लोकसभेवरती बोला. एकदम बरोबर आहे. विधानसभेला आपण पुन्हा येऊ. बरोबर. परंतु 40 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना साधा हा देवठाण मधला देवठाण ते दोडक नदी रस्त्यावर सुद्धा काळं डांबर सुद्धा त्यांना टाकता आलं नाही. तेव्हा तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे अक्षरशः काय हाल होतात याच्यावरून दिसतंय. कारण आजही आपण बघतोय बऱ्याचशा ठिकाणी आदिवासी वस्त्यांवर लाईट नाही रस्ते नाही. ही एक ती बाजू आहे. त्यानंतर पाण्याची सोय देवठाणमध्ये ज्यावेळेस जलजीवन सुरू झाली यंत्रणा पाण्याची आजही आपण लाखो करोडो रुपये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. अक्षरशः या ठिकाणी एक हाती सत्ता आहे त्याबद्दल वाद नाही. परंतु जे काही नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि घशात जे आपण म्हणतो का पैसे मिळाले की शांत बसायच्या अशी अवस्था चालू आहे. आपण दुसरी गोष्ट आपण बघतो की खासदार भाऊसाहेब वाकचौरे पाहिजे की लोखंडे पाहिजे बरोबर. परंतु त्याबद्दल आपण सर्वसामान्य मतदारांना जर विचारलं तर अक्षरशः चिड येते की ते लोखंडे कधी दिसतच नाही. जसा पाऊस पडतो एकदा निवडणुका आल्या की मी ह्या बोळीत त्या बोळीत लोखंडे येणार राम राम श्याम श्याम घेणार. इतर वेळेस काचा खाली करून निघून जाणार. सर्वसामान्य माणसं त्यांना कुठलीही घेणार नाही. हे जे म्हणतात ना आज BJP वाले जे म्हणतात ना की आम्ही फुकट धान्य देतो गॅस देतो हे देतो. अरे GST तुम्ही इतकी वाढवली का एका हातानं देतात आणि एका हातानं तुम्ही काढून घेतात. लाजा वाटले पाहिजे BJP वाल्यांना. लाज वाटले पाहिजे. भाऊसाहेब वाकचौरे जर नुसतं यायचं जरी असेल
यायचं जरी देवठाणमध्ये कळालं भाऊसाहेब वागचौरे येऊ राहिले, इथं 100 नाही हजारो लोक जमा होतात आणि त्यांना सलाम ठेवतात. का? कारण त्यांचं कर्तृत्व सर्वसामान्य माणसाबरोबर जी नाळ जोडलेली ती परफेक्ट जोडलेली. खरं तर मला अजून माहीत नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं कुठल्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय, परंतु मी या ठिकाणी जाहीर सांगेल की आमचे नेते शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले ज्या उमेदवाराबरोबर असतील त्या उमेदवाराबरोबर आम्ही रोखठोक राहणार, कुठल्याही 1 रुपयाची लाच घेणार नाही किंवा मदत घेणार नाही. रक्त आटून आम्ही त्या उमेदवाराचा प्रचार करणार, त्याबद्दल वाद नाही. परंतु मी या ठिकाणी एवढं सांगेल की ही जी काही लुटालूट चाललेली, आपण जसं म्हणतो जर घरामध्ये जर फूट पडत असेल, 2 भावांमध्ये जर फुटाफूट पडत असेल, कुणीतरी एकाला लाचारी किंवा काहीतरी चुकीच्या पद्धतीने सांगतं, हे जे बीजेपीनं विकाऊ एकत्र घेतलेले जे भ्रष्टाचारी आणि जे गुंड एकत्र घेऊन राजकारण सुरू केलेलं हे जास्त दिवस टिकणार नाही. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सत्याचं राजकारण लोकशाही टिकणार आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. सर्वसामान्य माणसांना हे माहिती आहे की गोरगरिबांबरोबर कोण आहे कोण नसणार आहेत. सर्वसामान्य माणसं सत्तेच्याच बाजून राहणार, याच्यात कुठलीही शंका राहणार नाही. ठीक आहे. पाण्यासंदर्भात बिताका संदर्भामध्ये बोला, बिताका संदर्भात बोला. पाण्याचं काय प्रकल्प बिताक्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. कोणताही पक्ष आला आणि त्यांनी काम ते बिताक्याचं पहिलं केलं पाहिजे. त्याची घाटमाथ्याचं पाणी वळवण्याचं खासदार लोखंडे साहेबांनी सांगितलं ना, आता त्यांनी केलं पाहिजे. नाही तर भाऊसाहेब वागचौरे 100% करतील. सदाशिव लोकांनी नाही केलं तर भाऊसाहेब वागचौरे 100% करतील. दोघांमधून कुणी करील? नाही, भाऊसाहेब वागचौरेच करतील. त्यांचा विश्वास बोला. गेली साधारणतः 35 वर्ष पिचाड साहेबांनी तोलारखिंड फोडू बिताक्याचं पाणी आणू. मला वाटतं 2012-13च्या दरम्यान ते काम चालू झालं बिताक्याचं. पुन्हा काही प्रमाणात ते काम झालं. आज अखेर ते काम परत जसं तसं बंद आहे. थोडंसं पाणी 1-2 वेळा आलं, त्या लोकांच्या काहीतरी पुनर्वसनाचे काही प्रॉब्लेम होते, पुनर्वसनाच्या काही समस्या होत्या, त्यामुळे ते काम बंद पडलं. ते आजही बंद आहे. म्हणजे तोलारखिंड आणि बेताक्यावर गेली 30-35 वर्षे पिचाडीने राजकारण केलं. तो विधानसभेचा प्रश्न आहे. आता तुम्ही काढला म्हणून मी त्या प्रश्नावर बोलतो. 2014 साली जेव्हा मोदी साहेबांची भाषणाला लोक प्रभावित झाले, बोलण्याला प्रभावित झाले आणि त्या बोलण्याला इतकी जनता भाळली, साधारणतः देशामध्ये 40 ते 45-50 कोटी जनता एवढी भाळली की मोदी साहेबांना निर्विवाद बहुमत मिळालं आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले. कालाधन लाएंगे, 2 करोड़ रोजगार देंगे, 15 लाख हर किसी के खाते में आएंगे, हर एक के खाते में 15 लाख आएंगे, अच्छे दिन आएंगे. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचं काळधनही आलं नाही. 15 लाख ही तर एक भुलभुलैयाच होती आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा काही विकास पाहिजे तसा झाला नाही. लोकांना अच्छे दिन आलेच नाही, बिलकुल आले नाही. फक्त सांगितलं गेलं आले नाही आणि येतील का नाही काय अजून सांगता येत नाही. पण फक्त भुलभुलैया केलं. कारण मोदी साहेब बोलण्यामध्ये प्रचंड एक्सपर्ट आहे आणि मानवाचा एक स्वभाव आहे की आपल्या काही जर वेगळं जर बघितलं तर त्याच्याकडे माणूस अट्रॅक्ट होतो. मोदी साहेबांची भाषणाची जी झलक आहे मोदी साहेबांकडं, तशी झलक साधारणतः कोणाच्या एकाही अशा खासदार व्यक्तीकडे किंवा यांच्याकडे काँग्रेसकडे नेत्याकडे अशी काही भाषणाची झलक करणारा एकही नेता नव्हता. त्यामुळे मोदी साहेबांच्या बोलण्यावर सगळी जनता भाळली आणि त्यांना निर्विवाद बहुमत दिलं आणि त्यांना 2014 साली पंतप्रधानपदी विराजमान केलं. परंतु ते सगळा तो एक ट्रायल खेळ किंवा फेल खेळ ठरला आणि त्याच्यामुळे राहिला प्रश्न लोखंडे साहेबांचा. लोखंडे हे नावही कधी 2014 साली लोकांना माहीत नव्हतं, बिलकुल माहीत नव्हतं. परंतु एखाद्या गाडीखाली कुत्रं चालतं आणि त्याला वाटतं गाडी मीच ओढतो. प्रत्येकाला जो माणूस निवडून येतो त्याला वाटतं ही मतं माझ्याच क्रेडिटवर मिळाली, असं लोखंडे साहेबांचा प्रॉब्लेम झाला. असा त्यांचा समज झाला की ही मतं मोदी साहेबांच्या याच्यावर नाही, नावावर नाही, तर माझ्या स्वतःच्या क्रेडिटवर मिळाली. 2014ला ठीक आहे आपण चुकलो असेल, आम्ही चुकलो असेल, नक्की चुकलो. त्यांना निवडून दिलं, जनतेनं त्यांना निवडून दिलं. 2019लाही तेच झालं. पुन्हा एकदा लोक चुकले आणि पुन्हा त्यांना निवडून दिलं. त्यांना आता असा ग झाला जेव्हा पाठीमागे त्यांनी गद्दारी केली पक्षाबरोबर, 50 खोके एकदम ओके असा जो काय प्रकार घडला मागे, गद्दारी करताना त्यांना कोणाची भीती राहिली नाही. जनतेला त्यांनी गृहीत धरलं आणि डायरेक्ट गद्दारी केली. ठीक आहे, असो. दुसरी गोष्ट राहिला कामांचा प्रश्न. कामांच्या बाबतीमध्ये त्यांनी कामं तर 99% थोडीशी काही कामं केली, बाकी 80-90% कामं तर झालीच नाही. किरकोळ जे कार्यकर्ते पाटोळे साहेब असतील किंवा अजय शेळके असतील किंवा 1-2 अजून कार्यकर्ते असतील, जे एखादं काम इमर्जन्सीला जेव्हा पाठपुरावा करत पुन्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा 4-2 कामं त्यांनी केले. बरं, कामं करताना केलं काय? त्यांनी त्यांचे वैयक्तिक दलाल पाळले. आलं लक्षात? वैयक्तिक दलाल पाळले. बरं, दलाल पाळले तर पाळले. दलालांचं काम काय? अगोदर टक्केवारी काढून घेणे. बरं, दलालकी करताना दलालांच्या माध्यमातून काही कामं सुरू झाली. बरं, दलालांना प्रत्यक्ष ठेकेदाराला भेटता येईना. मग त्यांनी काय काम केलं? त्यांनी हाताखाली गडी पाळले. आणि ती गडी आता घरोघर किंवा दारोदार किंवा प्रत्येकाच्या ठेकेदाराशी संगनमत करून पैसे वसूल करण्याचं काम करतात. म्हणजे अशा प्रकारे
त्यांनी जनतेचा विकास करायला केला तर नाहीच, आणि जो काही थोडाफार केला तर त्यांनी फक्त दलाल पोचले आणि गडी पोचले, बाकी सर्वसाधारण जनतेचं कुठलंही काम झालेलं नाही. आता मगाशी एक कार्यकर्ते म्हणत होते की इथून तर त्या धरणापर्यंतचा रस्ता झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खासदार साहेबांचं की नाही, आमदार साहेबांच्या माध्यमातून ते काम आजपर्यंत काही झालेलं नाही. म्हणजे कार्यकर्ता बाजूलाच राहतो, फक्त ठेकेदार आणि दलाल एवढे ह्या लोखंडे साहेबांनी पोचले. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये लोखंडे साहेबांना कमीत कमी 2 लाख मतांनी पराजित हार ही पत्करावी लागेल, एवढा तुम्हाला डेफिनेटली सिद्धांत सांगतो. आणि वागचौरे साहेब डेफिनेटली 2 लाखाच्या पुढे विजयी होतील असं जाहीर करतो. धन्यवाद. मी मगाशी बोलता बोलल्या का हे पक्ष सोडला, गद्दार आहेत. भाऊसाहेब वागचौरेंनी पण गद्दारी केली होती की? हो, बोलतो त्या संदर्भात. अगदी छान प्रश्न, ऐका, अगदी छान प्रश्न. नाही त्याला एक बोलत असेल. भाऊसाहेब वागचौरेंनी पक्ष सोडला. पक्ष सोडणं वेगळं आणि सरकार स्थिर असताना डायरेक्ट एका रात्रीमध्ये सरकार पाडून दुसरं सरकार बनवणं किंवा सरकारमधून डायरेक्ट बाहेर पडून दुसरं सरकार बनवणं, याला जनतेच्या दरबारामध्ये याला गद्दारी म्हटलं जातं. पक्ष तर कुणी बदलतं हो, खुल्याम बदलतं, राजीनामा देणे प्रोसेस आहे. वागचौऱ्यांनी जे काही चूक केली त्याची शिक्षा त्याला 10 वर्ष भोगायची वेळ आली. त्यांनी जी चूक केली त्याची शिक्षा वागचौऱ्यांना मिळाली ना, आणि तशीच शिक्षा आता येणाऱ्या 40 लोकांना, तशीच शिक्षा आता जनता फक्त वाट बघत आहे की कधी तुमचं इलेक्शन येईल आणि कधी आमचा रोष आम्ही मतदान पेटीतून व्यक्त करू, असं माझं मत आहे. बरं, इकडं बोलायचंय का? बोला. जो रोष व्यक्त केला ना, 40 खोके एकदम ओके. जसे का लोखंडे साहेब 2 लाखांना पडणार ना, तसे मग लांबटे सुद्धा लाख मतांना पडायच पाहिजे ना. त्यांनी सुद्धा गदारी केलीच ना. एकदम शरद पवार साहेबांना सोडून कुठे गेले ते, टपकून उडी मारली भाजप मध्ये सामील झाली. तसे लोखंडे साहेबांना जनता दाखवलंच ना. आज खासदारांनी इथं काशी मातीला सभा मंडप दिला, गैरनाथला दिला, भैरवनाथला दिला, डोंगरगाव ते इकडं समशेरपूर हा काहीतरी 30-35 कोटीचा तो निधी दिला. सांगा भाऊसाहेब वागचौरेंनी काय दिलं? एका साधा गणेश खिंडीचं एक तोडका मोडका सभा मंडप सोडता दुसरं काम सांगावं एखाद्या कार्यकर्त्यांना का बाबा भाऊसाहेब वागचौरेंनी हा निधी दिला. नाही त्यांनी काय दिलं? आणि दुसरी गोष्ट अशी का हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता झाला असता, आमदार साहेब म्हणले सभा मंडप द्या, हा रस्ता लगेच करतो तुमचा. अहो तो 25 लाखाचा जाऊन 5 लाखाचा सभा मंडप दिसतो का? आणि त्याला कारणी आमदार साहेब नाहीये, गावातले कार्यकर्ते बरं का. यांच्या हट्टापायी आमच्या अख्ख्या चौकाचं वाटोळं केलं कुणी. आणि मग आम्ही का म्हणतो लोखंडे साहेबांबरोबर, तर लोखंडे साहेबांना निधी कसा भेटला, आमदार साहेबांना कसा भेटला? ते भाजपमध्ये गेले म्हणून निधी भेटला ना. अजित पवार गेला तिकडं, अजित दादा तिकडं उडी मारली म्हणून तर इकडे निधी आला ना रबर खाली, नाही तर काय निधी भेटतो यांना. आणि मी तर तुम्हाला सांगतो, ह्या त्यांच्या त्या आमदार साहेबांपेक्षा आमच्या ग्रामपंचायतीनं गावात जास्त काम केली. जर मागितली ना लिस्ट कुणी तर 100% देऊ आम्ही, का जास्त काम आमच्या ग्रामपंचायतीने केली. आणि 100% लोखंडे साहेब भाऊसाहेब वागचौऱ्यांपेक्षा सरशीच आहे, 100% सरशीच. मला एक सांगा, आता 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभेला आमने सामने पिचड लढलेत, पराभव झाला, लांबटे निवडून आले. पण सध्या खासदार लोखंडेला निवडून आणण्यासाठी आता लांबटे आणि पिचड एकत्र आलेत, एका स्टेजवरती आलेत. मग का आता लांबटे पिचड तुमच्यात का वागतात त्यात गावागावामध्ये? म्हणजे पिचडांचे कार्यकर्ते आज लोखंड्यांबरोबर आहे, पण सांगा आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या खोल्याम ना टीका करते भाजपवर. मग तुम्ही का फक्त निधी घ्यायला टक्केवारी घ्यायसाठी फक्त भाजपकडे आलेत का? या पक्षाकडे आलेत का टक्केवारी घेण्यासाठी? नावाला फक्त एकत्र टक्केवारी फक्त म्हणायची तुम्ही घ्या, स्वतःच्या याच्या खालचा आधार दाखवा ना तुम्ही जनतेला. मी काय सगळे टोटल का ग्रामपंचायतचे टोटल काम आणला नाही तुम्ही, कुठेही भ्रष्टाचार दाखवा. पण आज जे समजा पिचड साहेब आणि लांबटे साहेब एकाच मंचावर आहे ना, लोखंडे साहेबांचं म्हणते आम्ही लोखंडे साहेबांचं काम करणार आहे. मग त्यांचे लांबटे साहेबांना माझं हे चॅलेंज आहे का देवठाणमध्ये तुमचे कार्यकर्ते का बरं विरोधात सांगू राहिले? मग काय तुमचा चालत नाही का कार्यकर्त्यांना पुढे काही? बोला, इकडे अजून बोलायचंय. 2 मिनिटं. हे आता बोलत होते का चौकातला सभा मंडप, ज्या टायमाला सभा मंडप मंजूर झाल्यानंतर बॉडी कोणती होती? नारळ फोडायला. तुमच्या ग्रामपंचायत लेवलचं नंतरचं मला लोकसभेवर नाही लोकसभेवर बोला, मला लोकसभेवर बोला. मी सगळे त्याच्या बाबतीत निधीवरून बोलून राहिलो मी. 5 लाखाचा निधी असून 2 रुपयाचा असू, त्या निधीवरून बोलतो. ज्या टायमाला आखणी केली कामाची, मग त्या टायमाला कोणती बॉडी होती नारळ फोडायला? हा मुद्दा तुमचा राहू द्या. मला एक म्हणायचंय का जरी बॉडी जुनी असेल, नवी असेल, अजून पुढच्या भविष्यात येणारे असेल, पण हा विकास निधी कुणी आणू देतो त्यांच्या गावासाठी, त्यांनी आणलाच पाहिजे. त्यांनी प्रामाणिकपणे ते गावासाठी काम केलं पाहिजे. मला आता थोडंसं युवक आहे, कुणी बोलणार आहे? बोला, तुम्ही सगळं मागं ऐकतायत, बोला लोकसभेवर काय? बोला काय वाटतं?
हा बोला. मी कोणी कुठे गेलं तरी चालेल. मी उद्धव ठाकरे साहेबांचा एक चांगला नेता म्हणून काम करीत. बर बोला, इकडं बोलायचंय का? नाही, हे अनेक मुद्दे आहेत. मात्र देवठाण हे गाव, हा बोला थोडक्यात बोला, जे पटपट बोलत राहा. ग्रामपंचायत लेवलला बोलले ना, समजा आता ग्रामपंचायतची निवडणूक नाही ना, आता ग्रामपंचायतच्या फायली आमच्याकडे तयार आहेत, पण त्यावेळेस काढू ना. बरं त्यावेळेस काय काढा, लोखंड्याला मत द्यायची आपल्याला. बरं अजून काय कोणाला बोलायचं राहिलं का? परत माणसानं कोणाला बोलून नाही दिलं, कोणाला बोलायचंय का? पुढं हा या 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 बोला बोला. काय शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू आहे. लोखंडे 10 वर्ष होते, 5 वर्ष भाऊसाहेब वागचौरे खासदार होते. काय विकास कामं झालीत, कोणते होणं बाकी आहे, काय काय कामं झालीत आता इकडं? जेव्हा आम्ही लोखंडे साहेबांना पाठपुरावा केला, सुरुवातीला आमच्या भैरवनाथ मंडळासाठी आम्ही भैरवनाथसाठी सभामंडप मागितला. त्यांनी आम्हाला स्वखुशीने दिला. नाही तो मुद्दा झाले, त्याच्या पुढचा अजून सांगा, समस्या अडचणी सांगा. समस्या आमच्या दुसऱ्या नाही काही, हेच विकासाची कामं, रस्ते, परत आता जलजीवनची तर कामं चालूच आहे आमची. बाकी दुसऱ्या नव्हत्या. आम्हाला जेवढे पाहिजे होते लोखंडे साहेबाकडनं तेवढे आम्ही त्यांच्याकडनं करून घेतले. पाठपुरावा करून आम्ही कामं करून घेतले त्यांच्याकडे. आता काही समस्या राहिलं नाही. ठीक आहे. या ठिकाणी सर्वांशी आपण आता चालता बोलता संवाद देखील साधलेला आहे. थोडंसं त्या बाजूला देखील पाहूया कोणी बोलतंय का प्रवासी, कारण एका ग्रुपवरती सगळे आल्यानंतर इकडं काही. दादा, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे, काय प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य मतदार म्हणून? कोणाची? शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू आहे, काय प्रतिक्रिया आहे? काय नाही, जो आला तो सारखाच आहे. काय प्रतिक्रिया देणार आहे? बरोबर, जो निवडून येईल तो तेच करतोय, बाकी काय करणार आहे दुसरं? विकास कामांसंदर्भात काय कामं काहीच करते नाही, कुणी येत नाही जात नाही. कोण होते खासदार? काय असू नाही त्याचा फायदा नाही, नसू नाही फायदा. सर बोला. पाहुणा माणूस आहे, बाहेर राहतो, गुजरात स्टेटचा माणूस आहे. अच्छा, काय सांगाल? काहीच सांगू शकत नाही, काय सांग, काहीच नाही. शेतकऱ्यांच्या काय समस्या अडचणी? गंज लागेल तेवढं आहे, पण ते कोण पाहतं कोणला असं? बर मग काय पाहतीच नाही, काय काहीच पाहते नाही. काय बोलायचं आपलं, आपल्याला येतच नाही का? आपण राजकारणाचा विषयच नाही आपल्या त्याच्यामध्ये. जाऊन मतदान मागायला येतील उमेदवार, मतदानच करायचं नाही, मतदान करायचं नाही. यांनी पाण्याच्या बाटल्या 20 रुपयाला केली आणि दुधाची बाटली लिटर 25 रुपयाला केलंय. असं तर हे सरकार काय, या सरकारचं घेऊन बसले तुम्ही? अजून बाकी काय आता हेच चालू आहे त्यांचं, दुसरं काय? आता कांद्याला बाजार वाढले की चांगले? पुढे बाजार वाढले कांद्याला. हा, त्याला खर्च येतोय 2000 रुपये, बाजार आहे 1500 रुपये. ह्याच्यापेक्षा काय खर्च 2000 रुपये येतोय क्विंटल. सर्वसामान्य जे काही मतदार आहेत हे राजकारणामध्ये पडत नाही, आणि राजकारणामध्ये काय काय चालेल त्यांना देखील ह्या सगळ्या मुवमेंटवरती नाराजी त्यांची व्यक्त करत आहेत. आणि सध्या जे काही शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झालेली आहे, हे देवठाण गाव अतिप्रमुख मानलं जातं. आणि या ठिकाणाहून जो काही आढळा परिसर आहे, इथून खरं तर हा गट आहे जिल्हा परिषदेचा. आणि सर्वांशी आपण या ठिकाणी चालता बोलता संवाद साधलेला आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या गावामध्ये चालता बोलता.